फरार निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधनं अटक करण्यात आली। वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। हे बाळ मागितल्यानंतर निलेशने वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीने धमकावल्याचा निलेशवर आरोप आहे। पत्नीचा सुद्धा छळ केल्याचा आरोप निलेशवरती आहे आणि त्याही प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि निलेश चव्हाण नेमका कोण आहे आणि पुण्यातल्या प्रकरणात त्याचं का नाव घेतलं जातंय आपण बघूया। पुण्यात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण चर्चेत आहे। हगवणे कुटुंबियांना अटक झाल्यानंतर वैष्णवीचा 9 महिन्यांचा मुलगा निलेशच्या ताब्यात होता। वैष्णवीच्या माहेरचे मुलाला आणण्यासाठी गेले तर निलेशने पिस्तूल दाखवून धमकावलं असा आरोप आहे। वैष्णवी हगवणेच्या काकांनी पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर निलेश चव्हाण चर्चेत आला। हगवणे कुटुंबातल्या वादातही निलेश चव्हाण याची आगलावी भूमिका असल्याचं समोर आले। वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिचा मित्र असलेला निलेश मध्यस्थी करताना सुनांविरोधात भूमिका घ्यायचा। या प्रकरणानंतर निलेशचे विकृत चाळे सुद्धा चर्चेत आले। बायकोचाही छळ केल्याचं प्रकरण समोर आलंय। बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता। त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत। आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे।